डिअर फ्रेंड्स, वेलकम टू आचार्य डिजिटल प्लॅटफॉर्म. आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे जे काय आपल्या बोर्ड एक्झाममध्ये टोटल नेम रिॲक्शन आहेत केमिस्ट्रीच्या, त्या सगळ्या नेम रिॲक्शन आपण एकाच लेक्चरमध्ये बघणार आहे. ठीक आहे. जर तुम्ही हे लेक्चर व्यवस्थित बघितला तर मिनिमम तुमचे 10 ते 15 मार्क कुठंच गेले नाहीत. ठीक आहे. तर एकाच व्हिडिओमध्ये आपण जेवढे काही रिॲक्शन तेवढ्या सगळ्या रिॲक्शन आपण बघूयात. तर चला आपण स्टार्ट करूयात. बघा कुठल्या कुठल्या रिॲक्शन आहेत. त्यापैकी पहिली रिॲक्शन असेल आपले बघा फिंकेलस्टेन रिॲक्शन्स. ठीक आहे. पहिली रिॲक्शन आपले फिंकेलस्टेन रिॲक्शन. आपण यामध्ये बघणारे कंडिशन काय, स्टार्टिंग मटेरियल काय आहे आणि प्रोडक्ट काय बनणार आहे. ठीक. त्यानंतर असणारे सॉर्ट्स रिॲक्शन आहे. त्यानंतर वुड्स रिॲक्शन आहे, वुड्स फिटिग रिॲक्शन आहे, फिटिग रिॲक्शन आहे, फ्रिडल क्राफ्ट रिॲक्शन आहे, डाउज प्रोसेस आहे, रिमर टिमन रिॲक्शन आहे, त्यानंतर कोलबेज रिॲक्शन आहे, विलियमसन सिंथेसिस आहे, रोझनमुंड रिॲक्शन, स्टीफन रिॲक्शन किंवा रिडक्शन म्हणू शकता, इटार्ड रिॲक्शन, गॅटरमन कोच रिॲक्शन किंवा गॅटरमन कोच फॉर्मॅलेशन, हॅलोफॉर्म रिॲक्शन, एल्डॉल रिॲक्शन, कॅनिझारो रिॲक्शन, क्लेमन्सन रिडक्शन, उल्फ किश्नर रिडक्शन, मेंडियस रिॲक्शन, गॅब्रियल थॅलाइमाइड सिंथेसिस, हॉफमन डिग्रेडेशन आणि लास्ट असणारे आपली कार्बिलामाइन रिॲक्शन. ह्या सगळ्या जेवढं तुमचा 12th बुक आहे केमिस्ट्रीचं त्याच्यामधल्या सगळ्या रिॲक्शन आपण एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहे. ठीक आहे. चला आपण स्टार्ट करूयात वन बाय वन. तर पहिली रिॲक्शन आपण बघणार आहे फिंकेलस्टेन रिॲक्शन. तर बघा आता फिंकेलस्टेन रिॲक्शन जे आहे ह्या रिॲक्शनमध्ये आपण काय करत असतो, अल्काइल हलाइडचं कन्वर्जन अल्काइल आयोडाइडमध्ये करत असतो. ठीक आहे. म्हणजे अल्काइल हलाइडचं कन्वर्जन अल्काइल हलाइडमध्येच करायचं. आता बघा सपोज आपल्याकडे RX आहे, RX कन्वर्जन मला कशामध्ये करायचंय, RX मध्येच करायचं. ठीक आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, स्टार्टिंग मटेरियल मध्ये आपला जो काय हॅलोजन असणार आहे तो हॅलोजन कुठला असू शकतो, एकतर क्लोरीन असेल किंवा ब्रोमीन असेल, आणि फायनल प्रोडक्ट मध्ये जो काय आपला हॅलोजन असेल तो कुठला असेल, आयोडीन असेल. ठीक आहे. म्हणजे आपण फिंकेलस्टेन रिॲक्शन मध्ये काय बनवत असतो, अल्काइल क्लोराइड और अल्काइल ब्रोमाइड इज कन्वर्टेड इनटू अल्काइल आयोडाइड. ठीक आहे. बघा आता कंडिशन काय ह्याच्यामध्ये आपल्याला कुठलाही आर ग्रुप कुठला घेऊ शकता, RX घ्या. ह्याची रिॲक्शन कुणासोबत करायचं आहे, सोडियम आयोडाइड सोबत करायचं आहे इन प्रेझेन्स ऑफ ॲसिटोन. ॲसिटोन हा सॉल्व्हंट आहे बरं. त्यानंतर ह्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं, R आयोडीन प्लस NaX. ह्याची काय असणार आपल्याला PPT भेटणार आहे. ठीक आहे. अगेन लक्षात घ्या या ठिकाणी X इज इक्वल टू काय असणार आहे, एकतर क्लोरीन असेल किंवा ब्रोमीन असेल. बस हे तुमची कुठली रिॲक्शन आहे, फिंकेलस्टेन रिॲक्शन. जर तुम्हाला असा क्वेश्चन जर आला की एक्सप्लेन फिंकेलस्टेन रिॲक्शन, त्यावेळेस काय सांगाल तुम्ही, when alkyl chloride or alkyl bromide react with sodium iodide in presence of acetone it gives alkyl iodide. हे तुम्हाला डेफिनेशन लिहायचं आहे. त्यानंतर हे तुम्हाला जनरल रिॲक्शन लिहायचं आहे. त्यानंतर एक एक्झाम्पल लिहायचं. जसं की बघा एक्झाम्पल कुठलं लिहू शकता तुम्ही, आपल्याकडे आहे CS3CH2. या ठिकाणी सपोज Cl आहे, ह्याच्यावर घ्या सोडियम आयोडाइड इन प्रेझेन्स ऑफ ॲसिटोन. काय बनेल सांगा, सिंपल Cl निघून जाईल आणि काय बनणार आहे, CS3CH2 आयोडीन. ठीक आहे. सो दिस इज अबाउट फिंकेलस्टेन रिॲक्शन. चला आपण नेक्स्ट रिॲक्शन बघूयात. नेक्स्ट रिॲक्शन असणार आहे आपली सॉर्ट्स रिॲक्शन. ठीक आहे. आता बघा सॉर्ट्स रिॲक्शन मध्ये काय होणार आहे, आपण सॉर्ट रिॲक्शन मध्ये अल्काइल फ्लोराइड बनवणार आहे बघा. ठीक आहे. म्हणजे हे पण रिॲक्शन सेमच आहे. अल्काइल हलाइडचं कन्वर्जन अल्काइल हलाइड मध्येच करायचं आहे. पण या ठिकाणी स्टार्टिंग मटेरियल मध्ये जो काय तुमचा हॅलोजन असेल तो हॅलोजन कुठला असेल, एकतर क्लोरीन असेल किंवा ब्रोमीन असेल, आणि फायनल मध्ये कुठला असणार आहे, फ्लोरीन असणार आहे. फिंकेलस्टेन मध्ये कोण होता, आयोडीन होता, आणि सॉर्ट रिॲक्शन मध्ये कोण असणार आहे, फ्लोरीन असणार आहे. तर या ठिकाणी आपण रिएजन भरपूर रिएजन आहेत बघा, तुम्हाला बुक मध्ये दिलेले आहेत. तर आपण एक्झाम्पल बघूयात. जसं की आपल्याकडे RX आहे, ह्याचे रिॲक्शन आपण AgF सोबत करूयात, AgF. तर ह्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं, RF मध्ये होतं. सिंपल एक्झाम्पल घेऊयात आपण. अगेन या ठिकाणी X इज इक्वल टू काय असणार आहे, एकतर क्लोरीन असेल किंवा ब्रोमीन असेल. घ्या एक्झाम्पल, सेम एक्झाम्पल आपण एकतर CS3Br घ्या किंवा CS3CH2Cl घ्या. ह्याचे रिॲक्शन कोणासोबत करायचं, AgF सोबत करा.
ह्याचं कन्वर्जन कशामध्ये होईल, CH3 CH2 या ठिकाणी असेल फ्लोरीन. काय बनलं मग? तुम्हाला जर असा क्वेश्चन जर आला, एक्सप्लेन सॉल्ट रिएक्शन, काय लिहायला सांगा बरं मग. व्हेन अल्काइल क्लोराइड और अल्काइल ब्रोमाइड रिएक्ट विथ सिल्वर फ्लोराइड इट गिव्स अल्काइल फ्लोराइड. दिस इज अ सॉल्ट रिएक्शन. त्यानंतर जनरल रिएक्शन लिहायचं, त्यानंतर एक्झाम्पल लिहायचं. ठीक आहे. या ठिकाणी कुठलाही ग्रुप घेऊ शकता, आर ग्रुप. ठीक आहे. अल्काइल आपलं इथाइल घ्या, मिथाइल घ्या, प्रोपाइल घ्या, फक्त सेकंडरी घ्यायचं, आपलं प्रायमरी किंवा सेकंडरी घ्यायचं. ठीक आहे. सो दिस इज अबाउट सॉल्ट रिएक्शन. चला आपण नेक्स्ट रिएक्शन बघूया त्यामध्ये. तर आपली नेक्स्ट रिएक्शन असणार आहे ह्यामध्ये कुठली, वुड्स रिएक्शन आहे. तर वुड्स रिएक्शन बघा, ह्याच्यामध्ये काय होणार आहे, ह्याच्यामध्ये जो काय आपला स्टार्टिंग मटेरियल असणार आहे वुड्स रिएक्शन मध्ये, तो स्टार्टिंग मटेरियल असेल आपला कुठला, अल्काइल हलाइड असणार आहे. म्हणजे या ठिकाणी काय असेल, स्टार्टिंग मटेरियल RX असेल इन प्रेझेन्स ऑफ सोडियम इन ड्राय इथर. सोडियम इन ड्राय इथर. लक्षात घ्या, आपण याचे 2 मोल घेत असतो. ह्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं, R आणि R, दॅट इज अल्केन मध्ये कन्वर्जन होतं. अल्केन. स्टार्टिंग मटेरियल काय आहे सांगा, अल्काइल हलाइड. सांगा मग काय लिहाल जर वुड्स रिएक्शन वरती क्वेश्चन आला तर. व्हेन 2 मोल ऑफ अल्काइल हलाइड रिएक्ट इन प्रेझेन्स ऑफ सोडियम इन ड्राय इथर इट गिव्स अल्केन. आता या ठिकाणी हॅलोजन कुठले कुठले असू शकतात बघा. या ठिकाणी एक तर तुमचा क्लोरीन असेल, किंवा तुमचा ब्रोमीन असेल, किंवा आयोडीन असणार आहे, फ्लोरीन नसणार आहे. ठीक आहे. तर बघा आता आपण एक्झाम्पल घेऊया, सिंपल एक्झाम्पल. सपोज आपल्याकडे आहे मिथाइल आयोडाइड. मिथाइल आयोडाइडचे 2 मोल आहेत. ह्याची रिएक्शन आपण इन प्रेझेन्स ऑफ सोडियम इन ड्राय इथर काय करायचं बघा. ह्याच्यामध्ये आपण आता ह्याच्या प्रत्येक रिएक्शनच्या मेकॅनिझम असतात बरं का, पण मी तुम्हाला मेकॅनिझम सांगणार नाही. का नाही सांगणार, तर तुम्हाला एक्झाममध्ये मेकॅनिझम विचारत नाही, फक्त तुम्हाला रिएक्शन विचारले जाते किंवा ह्याचं इक्वेशन लिहा असं म्हणलं जातं. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी काय करायचं मग, हा एक CH3 आणि दुसरे एक 2 घेतलाय आपण, बरोबर आहे. तर 2 CH3 रॅडिकल बनवायचे आणि 2 CH3 ला कंबाईन करायचं. त्यामुळे ह्या रिएक्शन आपण कपलिंग रिएक्शन पण म्हणत असतो. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी कुठला प्रोडक्ट असेल मग, CH3 या ठिकाणी असेल CH3. काय बनलं सांगा, मिथाइल आयोडाइड इज कन्वर्टेड इनटू इथेन. अल्केनच आहे ना, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. ठीक आहे. तुम्ही भरपूर एक्झाम्पल घेऊ शकता. या ठिकाणी आर ग्रुप कुठलाही घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे. सो दिस इज अबाउट वुड्स रिएक्शन. नेक्स्ट बघूयात आपण. नेक्स्ट असणार रिएक्शन तुमची वुड्स फिटिक रिएक्शन. आता ह्या रिएक्शन मध्ये काय वेगळं आहे बघा. आता वुड्स म्हणजे आपण वुड्स रिएक्शन मध्ये स्टार्टिंग मटेरियल काय घेतलं होतं सांगा बरं, अल्काइल हलाइड घेतला होता. आणि फिटिक म्हणजे काय असतं, फिटिक मध्ये आपण अराइल हलाइड घेत असतो. म्हणजे वुड्स फिटिक रिएक्शन मध्ये काय करायचंय, एक घ्यायचे अल्काइल हलाइड, एक घ्यायचे अराइल हलाइड, त्या दोघांना कंबाईन करायचे आणि काय बनेल तुमचं एरोमॅटिक सबस्टिट्यूट बनेल. सबस्टिट्यूट बनेल, बरोबर आहे. जसे की बघा आता एक्झाम्पल बघूयात आपण याचं. सपोज तुमच्याकडे एखादं एक्झाम्पल आहे, डायरेक्ट एक्झाम्पल बघूयात आपण. सपोज आहे बघा CH3Cl, हे झाला आपला अल्काइल हलाइड, अल्काइल क्लोराइड. दुसरा आहे आपल्याकडे क्लोरोबेन्झिन. बघा हे आपल्याकडे काय, क्लोरोबेन्झिन. सेम याच्यावर जो रिएजंट असणार आहे आपण, कुठली कंडिशन असेल तुमचा, सोडियम इन ड्राय इथर. सोडियम इन ड्राय इथर. काय करायचं सांगा, इथं रॅडिकल बनवा, इथं रॅडिकल बनवा, 2 रॅडिकलला कपल करा. काय बनेल सांगा, Cl निघून जाईल, या ठिकाणी CH3 लागेल. काय बनलं सांगा बरं, याचं नाव काय आहे सांगा. ह्याला म्हणायचं टोलिन. काय म्हणायचंय, टोलिन म्हणायचं. ठीक आहे. समजलं तुम्हाला. वुड्स फिटिंग मध्ये काय करायचं तुम्हाला, एक अल्काइल हलाइड आणि एक अराइल हलाइड. हा तुमचा काय आहे, अल्काइल हलाइड आहे. अल्काइल क्लोराइडला आहे किंवा अल्काइल हलाइडला. आणि हा तुमचा कुठला असणार आहे, अराइल क्लोराइड. ठीक आहे. किंवा आपण क्लोरोबेन्झिन म्हणतो आपण याला. ठीक आहे. वुड्स रिएक्शन मध्ये काय केलं होतं आपण, 2 अल्काइल हलाइडला कंबाईन केलं होतं, अल्केन बनला होता. या ठिकाणी एक अल्काइल हलाइड घ्यायचं, एक अराइल हलाइड घ्यायचं, ह्यांना कंबाईन करायचं, तुमचं सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट बनणार आहे, बरोबर आहे. ठीक आहे. सो दिस इज अबाउट वुड्स रिएक्शन. आता लक्षात ठेवा वुड फिटिक रिएक्शन. आता लक्षात ठेवा, कधी कधी तुम्हाला असं नाही की डायरेक्ट एक्झाम म्हणजे हे दिले की एक्सप्लेन वुड्स रिएक्शन किंवा वुड्स फिटिक रिएक्शन. समटाइम्स तुम्हाला रिएक्शन दिलं जातं असं. ठीक आहे. म्हणजे सपोज तुम्हाला CH3Cl आणि क्लोरोबेन्झिन दिलेला आहे आणि सोडियम इन ड्राय इथर दिलेला आहे आणि आन्सर सांगा म्हणलेला आहे, त्यावेळेस तुम्हाला हे रिएक्शनचं महत्त्व असणार आहे. ठीक
ठीक आहे, कुठल्या रिएक्शन मध्ये काय प्रोडक्ट बनतो हे माहिती पाहिजे. चला तर नेक्स्ट रिएक्शन मध्ये बघूयात आपण. नेक्स्ट रिएक्शन असेल आपली कुठली, फिटिक रिएक्शन. आत्ताच बघितलं आपण बघा, काय कंडिशन असेल सांगा फिटिक साठी. मग जसं की वुड्स रिएक्शन मध्ये काय कंडिशन होती, 2 अल्काइल हलाइड. वुड्स फिटिक मध्ये काय होती, एक अल्काइल हलाइड एक अराइल हलाइड. आणि फिटिक मध्ये काय असेल मग 2 अराइल हलाइड असणार आहे. ठीक आहे, जसं की बघा घ्या एक्झाम्पल, आपल्याकडे 2 क्लोरोबेन्झीन घेऊयात आपण. एक तर क्लोरोबेन्झीन घ्या, ब्रोमोबेन्झीन घ्या किंवा आयोडोबेन्झीन घ्या. ह्याचे 2 मोल घ्या. इन प्रेझेन्स ऑफ काय असणार आहे, सेम कंडिशन, सोडियम इन ड्राय इथर. सोडियम इन ड्राय इथर. काय करायचं सांगा बरं, इथे एक रॅडिकल बनवा, दुसऱ्या बेन्झीन वरती एक रॅडिकल बनवा, 2 बेन्झीनला कंबाईन करायचं. काय बनेल बघा, इथं हे एक आपली बेन्झीन असणार आहे, त्यानंतर हे एक आपले बेन्झीन असेल, ह्याला बायफिनॉल म्हणतो आपण. ठीक आहे, तर हे झालं आपली कुठली, फिटिक रिएक्शन. काय डिफरन्स आहे सांगा बरं, वुड्स मध्ये, वुड्स फिटिक मध्ये आणि फिटिक मध्ये. तर वुड्स मध्ये 2 अल्काइल हलाइड घ्यायचे, वुड्स फिटिक मध्ये एक अल्काइल हलाइड आणि एक अराइल हलाइड घ्यायचा, आणि फिटिक मध्ये दोन्हीच्या दोन्ही काय घ्यायचे, अराइल हलाइड घ्यायचे. क्लिअर आहे. चला नेक्स्ट बघूयात. नेक्स्ट असणार आहे फ्रिडल क्राफ्ट रिएक्शन. आता फ्रिडल क्राफ्ट रिएक्शन मध्ये मेनली 2 प्रकार असतात. एक असतं फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन आणि एक असतं फ्रिडल क्राफ्ट असायलेशन. आपण दोन्ही बघूयात. ठीक आहे, आपण सिंपल एक्झाम्पल घेऊयात. बघा सुरुवातीला आपल्याला बघायचंय क्लोरोबेन्झीन वरती रिएक्शन करूयात आपण. क्लोरोबेन्झीन वरती पहिली रिएक्शन असणार आहे फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन रिएक्शन. तर फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन मध्ये आपल्याकडे काय असणार आहे बघा, RX असेल in presence of Lewis acid, that is you can take AlCl3. ठीक आहे, तर ह्या दोघांचे रिएक्शन झाल्यानंतर हा हॅलोजन निघून जाईल. या ठिकाणी कार्बोकॅटायन बनत असतो आणि ह्या कार्बोकॅटायन वरती हा क्लोरोबेन्झीन अटॅक करत असतो. मग या क्लोरीनचा इफेक्ट जरी मायनस आहे असला तरी इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन देते वेळेस कुठलाही हॅलोजन आर्थो आणि पॅरा डायरेक्टिंग असतो, है ना. तर काय म्हणतील, काय सांगितले की सरांनी आता, है ना. तुम्हाला थोडंसं बेसिक माहिती पाहिजे. मग हे आर्थो आणि पॅरा डायरेक्टिंग काय असतं, किंवा तुम्हाला रेझोनन्स माहिती असेल, मेसोमेरिक इफेक्ट माहिती असेल तर तुम्हाला इझिली सॉल्व्ह होईल. क्लिअर आहे. तर बघा आता मग काय करायचं तुम्हाला, हा जो काय आर आहे आपल्याला माहिती क्लोरोबेन्झीन मधला किंवा बेन्झीन मधला जो क्लोरो आहे क्लोरीन, तो आर्थो किंवा पॅराला लावत असतो. म्हणजे बघा ह्याची आर्थो पोझिशन ह्या 2 झाल्या, ह्या 2 मेटा झाल्या आणि ह्या पॅरा असेल. म्हणजे बनणारे प्रोडक्ट तुम्हाला 2 भेटतील. कुठले कुठले असतील सांगा बरं. या ठिकाणी क्लोरीन ॲज इट इज असेल, एक असेल तुमचा आर्थोला आर ग्रुप लागेल आणि दुसरा कंपाऊंड कुठला असणार आहे, पॅराला आर ग्रुप लागेल. या ठिकाणी असेल क्लोरीन आणि या ठिकाणी असणार आहे आर ग्रुप. हे 2 प्रोडक्ट असतील. हा कुठला आहे सांगा बरं, आर्थो, आणि हा कुठला असणार आहे, पॅरावाला. हे कुठली झाली आपले सांगा, फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन. अल्कायलेशन म्हणजे आपण अल्काइल ग्रुप इंट्रोड्यूस केलेला आहे या ठिकाणी. ठीक आहे, आता दुसरी रिएक्शन आहे फ्रिडल क्राफ्ट असायलेशन. आता फ्रिडल क्राफ्ट असायलेशनच्या बघा या ठिकाणी आरच्या ऐवजी असाइल ग्रुप असणार आहे. असाइल ग्रुप म्हणजे COR असेल. तर बघा आता दुसरी रिएक्शन आपण बघूयात, फ्रिडल क्राफ्ट असायलेशन. सेम स्टार्टिंग मटेरियल घेऊयात आपण, क्लोरोबेन्झीन घ्यायचे. या ठिकाणी असेल क्लोरोबेन्झीन. आता रिएजंट बघा, इथं होता अल्काइल क्लोराइड किंवा अल्काइल हलाइड, या ठिकाणी आपल्याला घ्यायचे असाइल हलाइड, RC डबल बॉन्ड O. या ठिकाणी हॅलोजन घ्या किंवा आपण सिंपली Cl लिहूया. लक्षात घ्या, ह्याला म्हणायचं अल्काइल ग्रुप आणि ह्याला काय म्हणायचं, असाइल ग्रुप म्हणायचं. काय म्हणायचं, असाइल. त्यामुळे ह्याला आपण म्हणतो फ्रिडल क्राफ्ट असायलेशन. कंडिशन सेम आहे, अनहायड्रस AlCl3 दॅट इज लेविस ऍसिड घ्यायचंय. तर या ठिकाणी काय होतं मग आपल्याला माहिती, जो क्लोरीन आहे आर्थो आणि पॅरा डायरेक्टिंग आहे, त्यामुळे काय करा, फक्त आरच्या ऐवजी असाइल ग्रुप लावून द्या. C डबल बॉन्ड O R. हा एक प्रोडक्ट पॉसिबल असेल आणि दुसरा प्रोडक्ट कुठला पॉसिबल असेल, पॅराचा आहे. या ठिकाणी क्लोरीन, या ठिकाणी डबल बॉन्ड O आणि या ठिकाणी R ग्रुप असेल. हे झाले आपली कुठली, हे झाली फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन रिएक्शन, हे झाली फ्रिडल क्राफ्ट असायलेशन रिएक्शन. क्लिअर आहे. चला मी तुम्हाला आणखी एक एक्झाम्पल देतो ह्याच्यामध्ये, ते तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे. जर तुम्हाला फ्रिडल क्राफ्ट असायलेशन आणि अल्कायलेशन तुम्हाला कशावरती करायचंय, ॲनिसोल वरती करायचंय. हे झालं आपलं ॲनिसोलचं स्ट्रक्चर. ठीक आहे, हा तुमचा होमवर्क असेल. ह्या ॲनिसोल वरती
फ्रिडल-क्राफ्ट अल्कायलेशन बी करा आणि फ्रिडल-क्राफ्ट असायलेशन बी करा. जे काय प्रोडक्ट बनतील ते मेजर आणि मायनर मध्ये लिहून द्यायचे. ठीक आहे. चला हे झालं आपलं फ्रिडल-क्राफ्ट रिएक्शन. नेक्स्ट रिएक्शन बघूयात आपण. नेक्स्ट रिएक्शन असणार आहे आपली डाउज प्रोसेस. कुठली प्रोसेस आहे? डाउज प्रोसेस. डाउज प्रोसेस मध्ये काय होतं सांगा? क्लोरोबेन्झीन पासून आपल्याला फिनॉल भेटतो. ठीक आहे. काय भेटतं बघा डाउज प्रोसेस मध्ये. जनरल रिएक्शन लिहून देतो मी तुम्हाला. अगोदर काय घ्यायचं आपल्याला? क्लोरोबेन्झीन घ्यायचं आहे. घेतला क्लोरोबेन्झीन. ह्याचं कन्वर्जन कशामध्ये करायचंय? फिनॉल मध्ये करायचं. फिनॉल. फिनॉल कसं असतं? ह्याला म्हणतो आपण फिनॉल. ह्याला म्हणायचंय क्लोरोबेन्झीन. क्लोरोबेन्झीन ह्याला म्हणायचं फिनॉल. सांगा बरं काय कंडिशन असेल? तुमचा अभ्यास झालाच असेल बरोबर आहे. 2 दिवसावर आपली केमिस्ट्रीची एक्झाम आहे ना. सांगा काय असू शकतो या ठिकाणी? तर सिंपली बघा काय घ्यायचं तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगेन मी. तर फर्स्ट स्टेप मध्ये आपल्याला काय घ्यायचंय? क्लोरोबेन्झीन घ्यायचं. वा. आणि सेकंड स्टेप मध्ये घ्यायचं आपल्याला स्ट्रॉंग बेस दॅट इज NaOH. आता फक्त जर बेसच घेतला रिएक्शन जाईल का सांगा बरं? हे कारण हायली स्टेबल आहे ड्यू टू रेझोनन्स आहे ना. त्यामुळं तुम्हाला इथं टेम्परेचर बी घ्यावं लागेल आणि काही प्रमाणामध्ये प्रेशर बी घ्यावं लागेल तुम्हाला. ठीक आहे. मेनली आपण काय करत असतो बघा हाय टेम्परेचर मध्ये रिएक्शन करत असतो. तर टेम्परेचर दिल्यानंतर काय होईल सांगा? हा Na+ आहे आणि हा O- आहे. ह्या O- अटॅक या ठिकाणी करा आणि हा क्लोरीन काय होणार आहे? निघून जाणार आहे. काय बनतं बघा बरं इथं? फिनॉल सारखं बनलं का? फिनॉल सारखं. OHCl निघून गेला. या ठिकाणी OH लागलेला आहे. पण डायरेक्ट बनला का फिनॉल? सांगा बरं. रिएक्शन कुठल्या कंडिशन मध्ये सुरू आहे? बेसिक मीडियम मध्ये सुरू आहे. म्हणजे बेस हा काय करणार? इथला हायड्रोजन पण अब्स्ट्रॅक्ट करणार आहे. मग हायड्रोजन अब्स्ट्रॅक्ट केला म्हणजे तुमचं फिनॉल नाही बनणार आहे डायरेक्ट. तर इथं बनेल काय? फर्स्ट स्टेप मध्ये इथं बनणार आहे तुमचं सोडियम फिनॉक्साइड. इथं असेल O-, ह्याला कोण स्टेबल करत असेल? Na+. ह्याला काय म्हणायचं? सोडियम फिनॉक्साइड म्हणायचं. सोडियम फिनॉक्साइड. फिनॉक्साइड. आता मला सांगा ह्या ऑक्सिजन वरती जर मला हायड्रोजन लावायचा असेल तर काय घ्यावं लागेल? मला घ्यावं लागेल ऍसिडिक कंडिशन दॅट इज H+ घ्या. H+. काय होईल सांगा? हा बनला आपला मस्त फिनॉल. ठीक आहे. सो दिस इज डाउज प्रोसेस. काय केलं आपण? क्लोरोबेन्झीन घेतलाय. क्लोरोबेन्झीन वरती बेस टाकलाय स्ट्रॉंग बेस इन प्रेझेन्स ऑफ हिटिंग. ठीक आहे. हिट दिलेली आपण. हिट दिल्यानंतर काय बनलं? फर्स्ट स्टेप मध्ये सोडियम फिनॉक्साइड बनला. त्यानंतर ऍसिड टाका बनला आपला फिनॉल. दिस इज अवर डाउज प्रोसेस. ठीक आहे. चला नेक्स्ट रिएक्शन बघूयात आपण. आता रिमर-टिमन रिएक्शन. वाह काय मस्त नाव आहे रिमर-टिमन रिएक्शन. सांगा ह्या रिमर-टिमन रिएक्शन मध्ये होतं काय सांगा बरं? आय होप तुम्हाला जमलं असेल, सगळ्यांना माहिती असेल काय रिमर-टिमन रिएक्शन काय होतं सांगा बरं. यामध्ये सिंपल तुम्हाला रिएक्शन लिहून देतो बघा. ह्यामध्ये असतो एक फिनॉल. राईट. घ्या फिनॉल. आणि फिनॉल वरती काहीतरी टाकलं जातं. ह्याचं कन्वर्जन होतं कशामध्ये? सॅलिसाल्डिहाइड मध्ये होतं. या ठिकाणी काय लागत असतो? ऑल्डिहाइड. काय म्हणायचं? कॉमन नेम सॅलिसाल्डिहाइड म्हणायचं याला. सॅलिसाल्डिहाइड. कशापासून सॅलिसाल्डिहाइड होतंय? फिनॉल पासून. सांगा बरं कंडिशन काय असेल याच्यावरती? आता याच्यावर एक मस्त कंडिशन आहे बघा जे की तुमच्या लक्षात राहील अशी. ते असणारी कुठली? घ्या अगोदर फिनॉल. घ्या फिनॉल. मी तुम्हाला मेकॅनिझम सांगत नाही बरं का. मेकॅनिझम गरज नाही तुम्हाला मेकॅनिझमची. एक्झाम मध्ये तुम्हाला मेकॅनिझम नाही विचारत आहे. फक्त हे माहिती पाहिजे रिएक्शन मध्ये स्टार्टिंग मटेरियल काय आहे, रिएजंट काय आहे, बनतं काय, किंवा कुठल्या फंक्शन ग्रुपचं कन्वर्जन कशामध्ये होतं हे माहिती पाहिजे. ठीक आहे. हा आपला फिनॉल झाला. फिनॉल वरती काय करा? बेस घ्या. बेस तुम्ही काही घेऊ शकता. KOH घ्या किंवा NaOH घ्या. ठीक आहे. दोन्ही बेसच आहेत. ठीक आहे. आपण NaOH घेऊयात. आणि सोबत घ्यायचं आपल्याला क्लोरोफॉर्म. क्लोरोफॉर्मला आपण काय CHCl3 ला आपण क्लोरोफॉर्म म्हणत असतो कॉमन नेम. बरोबर आहे. तर काय होतं बघा आता या ठिकाणी. तर जर तुम्ही ह्या दोघांची रिएक्शन जर केलात NaOH आणि CHCl3 या ठिकाणी चांगला इंटरमिडिएट बनतो बरं का. त्याला म्हणतो आपण कार्बिन. कुठला इंटरमिडिएट बनतो बघा? कार्बनला 2 क्लोरीन असतील आणि कार्बनवर असे 2 डॉट असतील. ह्याला म्हणायचं डायक्लोरोकार्बिन.
तर रिमर टिमन मध्ये जो काही इंटरमिडिएट बनणार आहे तुमचा काय कुठला असेल डायक्लोरोकार्बन, तो हायली अनस्टेबल आहे बरं. त्यामुळे काय होतं बघा, ह्या फिनॉलची आणि ह्या डायक्लोरोकार्बनची ज्यावेळेस रिॲक्शन होते त्यावेळेस आणखी एक इंटरमिडिएट बनत असतो. तो कुठला असणार आहे बघा, या ठिकाणी असेल O मायनस, ह्याला स्टेबल करत असेल Na प्लस, आणि या ठिकाणी असणार आहे CH आणि CS ला दोन काय असतील, क्लोरीन असणार आहे. ठीक आहे, तर बस आपला हा तुमचा काय असेल, इंटरमिडिएट असेल, इंटरमिडिएट. जर तुम्हाला विचारलं एक्सप्लेन रिमर टिमन रिॲक्शन, त्यावेळेस तुम्हाला हे रिॲक्शन लिहायचे बरं का. फिनॉल घ्या, फिनॉलवरती NaOH क्लोरोफॉर्म घ्या, त्यानंतर हा इंटरमिडिएट बनेल, ह्याच्यावरती काय टाकायचं तुम्हाला आता, डायल्यूट किंवा ॲक्वियस बेस्ड घ्या NaOH, किंवा आपण या ठिकाणी आपण ॲक्वियसच घेतलेला आहे. ठीक आहे, ॲक्वियस बेस घ्या. ॲक्वियस बेस म्हणजे काय, जो वॉटरमध्ये मिक्स असतो बरं का, त्याला म्हणायचं ॲक्वियस बेस. त्यानंतर काय होतं सांगा, आता हा जो डायल्यूट NaOH आहे तो ह्या Cl ला रिप्लेस करत असतो. म्हणजे हा Cl निघून जाईल, OH लागला, हा Cl निघून गेला, OH लागला, आणि एकाच कार्बनवरती जर दोन OH असतील तर त्याचं कन्व्हर्जन एकतर अल्डिहाइड मध्ये होतं किंवा कीटोन मध्ये होतं. पण या ठिकाणी तर हायड्रोजन असल्यामुळं ह्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल सांगा, अल्डिहाइड मध्ये. त्यामुळे या ठिकाणी असेल C डबल बॉन्ड OH, या ठिकाणी असेल OH. हा बनला आपला काय, सॅलिसाल्डिहाइड. ह्याची मेकॅनिझम खूप मस्त आहे बरं का, मी सांगणार नाही मी तुम्हाला. तर बघा आता काही जण म्हणतील सर इथं CHO वेगळा लिहिला, इथं CHO वेगळा लिहिला, असं कसं होऊ शकतं. अरे बाबा अवघड आहे. त्यासाठी काय करावं लागेल मग तुम्हाला माहिती, तुम्हाला काय करावं लागेल ते. ठीक आहे, दोन्ही सेमच आहेत. CHO असं लिहा किंवा असं लिहा, सेमच आहे. ह्याला म्हणायचं सॅलिसाल्डिहाइड. ठीक आहे, सो दिस इज अबाउट रिमर टिमन रिॲक्शन. चला आपण नेक्स्ट रिॲक्शन बघूयात. नेक्स्ट रिॲक्शन असणार आहे कोलबेज रिॲक्शन. कोलबेज रिॲक्शन, कोलबेज. तर कोलबेज मध्ये काय होतं बघा, कोलबेज मध्ये पण स्टार्टिंग मटेरियल सेमच असणार आहे, फिनॉल घ्या. फिनॉल, मग चला घेतला फिनॉल. तर फिनॉलचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल सांगा, कोलबेज मध्ये. तर कोलबेज मध्ये फिनॉलचं कन्व्हर्जन होतं या ठिकाणी OH, या ठिकाणी COOH. ह्याला काय म्हणाल सांगा बरं. गेल्या एक्झाम रिमर टिमन मध्ये अल्डिहाइड होता, त्याला आपण सॅलिसाल्डिहाइड म्हणलं होतं. जर ऍसिड असेल तर त्याला म्हणायचं सॅलिसिलिक ऍसिड म्हणायचं. काय नाव आहे ना, सॅलिसिलिक ऍसिड कॉमन नेम आहे. ठीक आहे, सॅलिसिलिक ऍसिड कशापासून बनलेलं आहे, फिनॉल पासून. सांगा आता कंडिशन काय असेल सांगा बरं. या ठिकाणी कंडिशन असणार आहे बघा, सेम फिनॉल घ्यायचे स्टार्टिंग मटेरियल, त्यानंतर आता फिनॉल वरती घ्यायचे. फर्स्ट स्टेप मध्ये काय घ्या, NaOH बेस घ्या, बेस. सेकंड स्टेप मध्ये काय घ्याल, कार्बन डायऑक्साइड घ्यायचे CO2, आणि थर्ड स्टेप मध्ये काय घ्यायचे, अगेन तुम्हाला H प्लस घ्यायचे. ह्या तीन कंडिशन जर तुम्ही ऍड केलात फिनॉल वरती तर तुम्हाला हा मस्त एक कंपाऊंड भेटणार आहे, ज्याचं की नाव आहे सॅलिसिलिक ऍसिड. ऍसिडला तुम्ही असं लिहा किंवा ऍसिडला तुम्ही असं बी लिहू शकता, बरोबर आहे का. डबल बॉन्ड O, या ठिकाणी असेल OH. असे रिॲक्शन असणार आहे. आता मेकॅनिझम सांगणार नाही मी तुम्हाला, कारण गरज नाही मेकॅनिझम, बरोबर आहे. हे जर रिॲक्शन लिहिलं तर जेवढ्या मार्काला क्वेश्चन आहे तेवढे मार्क पडतात. ठीक आहे, हे झालं आपली कुठली, कोलबेज रिॲक्शन. चला आपण नेक्स्ट रिॲक्शन बघूयात. नेक्स्ट रिॲक्शन विल्यमसन सिंथेसिस, किंवा ह्याला तुम्ही हे पण म्हणू शकता, इथे एक आणखी एक वर्ड ऍड करू शकता, विल्यमसन इथर सिंथेसिस. ठीक आहे, जनरल याच्यामध्ये काय बनवत असतो आपण, इथर बनवत असतो. इथर, आता इथरचा फंक्शनल ग्रुप कसा असतो, R ऑक्सिजन R, ह्याला म्हणायचं इथर. ठीक आहे, तर ह्या रिॲक्शन मध्ये बघा काय करायचं असतं, लक्षात घ्या व्यवस्थित. एक घ्यायचं, सुरुवातीला घ्यायचे अल्काइल हलाइड. अल्काइल हलाइड लक्षात घ्या, हा R शुड बी प्रायमरी बरं का, प्रायमरी अल्काइल हलाइड पाहिजे. हॅलोजन काय काय घेऊ शकता तुम्ही, क्लोरीन घ्या किंवा ब्रोमीन घ्या किंवा आयोडीन घ्या, चालतं. पण रेट ऑफ रिॲक्शन जर विचारला ह्यापैकी कसा असेल, आयोडीन इज ग्रेटर दॅन ब्रोमीन दॅन क्लोरीन. क्लिअर आहे. आता ह्याच्यावर ऍड करायचं तुम्हाला बघा, सोडियम अल्कॉक्साइड. आता सोडियम अल्कॉक्साइड काय भानगड आहे, तर बनतं कसं बघा, सोडियम अल्कॉक्साइड अगोदर घ्या मस्त एक अल्कोहोल. वा, अल्कोहोल म्हणले की मस्त म्हणाले सर.
हा घेतला आपण अल्कोहोल, ह्यावरती घेतलेला आहे बेस NaOH घ्या, हा बेस हायड्रोजन जर अपस्टॅक केला तर काय बनेल सांगा बरं इथं RO मायनस आणि Na प्लस, ह्यालाच नाव आहे किंवा ह्याचंच नाव आहे सोडियम अल्कॉक्साइड. हा झाला सोडियम आणि ह्याला अल्कॉक्साइड म्हणायचं का तर अल्कोहोल पासून आलेला आहे. घ्या मग सोडियम अल्कॉक्साइडचं स्ट्रक्चर कसं आहे सांगा, RO मायनस आणि Na प्लस. आता ह्या दोघांचे आपल्याला काय करायचंय, रिॲक्शन करायची. कशी होईल रिॲक्शन सांगा. आता R आणि हॅलोजन जर बघितलं तर आपल्याला हे माहिती आहे R म्हणजे कार्बन असतो आणि X म्हणजे हॅलोजन असतो. हॅलोजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन, म्हणजे ह्यावरती असणारे डेल कुठला पॉझिटिव्ह, ह्यावरती असणारे डेल निगेटिव्ह. असं का दिलं सर तुम्ही, का तर हॅलोजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन, त्यामुळे हॅलोजन इलेक्ट्रॉन ओढणार आहे आणि जो इलेक्ट्रॉन ओढतो किंवा जो इलेक्ट्रॉन घेतो त्यावर चार्ज येतो निगेटिव्ह. ठीक आहे. आता काही जण म्हणतील मग तुम्ही डेल पॉझिटिव्ह डेल निगेटिव्ह का लिहिला, पण हिने कंप्लीट इलेक्ट्रॉन नाही घेतले ना. जर कंप्लीट इलेक्ट्रॉन जर घेतले असते तर पूर्ण निगेटिव्ह आला असता, त्यामुळे पार्शियल इलेक्ट्रॉन घेतले त्यामुळे पार्शियल चार्ज आलाय. मग काय करायचं चार्जचा, आता करा, आता ह्या पॉझिटिव्ह ह्या निगेटिव्हचा अटॅक करा आणि हॅलोजन निघून जाणार आहे. बघा काय बनलं, R ऑक्सिजन R बनला का आपला इथर, बनला इथर. काय एक्झाम्पल, आता एक्झाम्पल पहिले एक्झाम्पल बघूयात आपण. CH3 आयोडीन. काय सर म्हणा, खूप सिंपल एक्झाम्पल घेताय, तुम्ही कुठलं घेऊ शकता बरं का. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, हा कुठला असला पाहिजे, प्रायमरी कार्बन असला पाहिजे. ह्याची रिॲक्शन घ्या कुणासोबत, CH3O मायनस Na प्लस. सांगा बरं काय बनेल इथं, CH3 ऑक्सिजन CH3 असं बनणार आहे ना. दुसरे एक्झाम्पल घ्या बरं. आता ह्यात आपण सिमेट्रिक बनवतोय आणि सिमेट्रिकल मध्ये दुसरं एक्झाम्पल बघा. सपोज तुमच्याकडे काय आहे, या ठिकाणी आहे आयोडीन, ह्याची रिॲक्शन आपण कुणासोबत करणार आहे बघा. आहे या ठिकाणी असेल O मायनस आणि या ठिकाणी असेल Na प्लस. काय होईल सांगा, ह्याचा अटॅक या ठिकाणी करा आणि हा तुमचा आयोडीन निघून जाईल. काय बनेल बघा, ऑक्सिजन ॲज इट इज, ऑक्सिजनला लागले 3 कार्बन, बनला तुमचा इथर. ठीक आहे. अशी रिॲक्शन कुठली, विलियमसन सिंथेसिस. काय लिहाल जर तुम्हाला रिॲक्शन जर लिहायला विचारले किंवा एक्सप्लेन विलियमसन इथर सिंथेसिस असं जर आलं तर काय लिहाल तुम्ही सांगा. When alkyl halide react with sodium alkoxide it gives ether. त्यासाठी कंडिशन लिहायची की R should be primary, halogen should be chlorine, bromine, iodine. रेट ऑफ रिॲक्शन लिहायचा. जर तुम्हाला 2-3 मार्काला क्वेश्चन असेल किंवा 4 मार्काला असेल तर हे सगळे पॉईंट मध्ये मेन्शन करायचे, तर आउट ऑफ मार्क भेटतात. क्लिअर आहे. आणि जनरल रिॲक्शन लिहायचे आणि त्यानंतर 2 एक्झाम्पल लिहायचे बस. चला आपण नेक्स्ट रिॲक्शन बघूयात. रोझन-मुंड रिडक्शन. रोझन-मुंड रिडक्शन बघा. आता रोझन-मुंड रिडक्शन मध्ये काय होतं, तर तुमचा असाइल हलाइड आहे. असाइल हलाइड आता सांगितले फ्रीडल क्राफ्ट मध्ये असाइल हलाइड कसा असतो सांगा बरं. मग RCOCl आहे ना, R कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन, या ठिकाणी असेल, ह्याला म्हणायचं असाइल हलाइड. असाइल हलाइड. सांगा काय होतं त्याच्यावर, काय घेतल्यास काय बनतं, तर असाइल हलाइड इज कन्वर्टेड इनटू अल्डिहाइड इन प्रेझेन्स ऑफ H2 पॅलेडियम इन बेरियम सल्फेट BaSO4. हे कंडिशन आहे आणि हेच तुमची रोझन-मुंड रिॲक्शन आहे. फंक्शनल ग्रुप लक्षात ठेवा. असाइल क्लोराइडचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, अल्डिहाइड मध्ये. Acyl chloride is converted into aldehyde in presence of H2 palladium in barium sulfate. बस हे डेफिनेशन लिहायचे. लिहा एक्झाम्पल. आता R च्या ठिकाणी कुठलाही ग्रुप लिहू शकता ना तुम्ही. लिहा एक्झाम्पल बघा. आपण एक्झाम्पल घेऊयाच, बेन्झाइल क्लोराइड C डबल बॉन्ड OCl. ह्याच्यावरती आपण सेम कंडिशन ऍड केली बघा. कुठली कंडिशन आहे, H2 PD इन बेरियम सल्फेट. काय बनेल सांगा, हा क्लोरीन काढा आणि हायड्रोजन लावून द्या, सिंपल है ना. काय होणार आहे मग, या ठिकाणी C डबल बॉन्ड O, क्लोरीन गेला, काय आला, हायड्रोजन आला. म्हणजे बेन्झाइल क्लोराइडचं कन्वर्जन बेन्झाल्डिहाइड मध्ये बनलेलं आहे. ठीक आहे. या ठिकाणी तुम्ही आता या ठिकाणी कुठलाही ग्रुप घेऊ शकता.
इथाईल घ्या, मिथाईल घ्या, प्रोपाईल घ्या, बेन्झाईल घ्या, कुठलाही घेऊ शकता. ठीक आहे. तर काय करायचंय, असाइल क्लोराईडचं कन्व्हर्जन आपलं अल्डिहाइड मध्ये करायचंय इन प्रेझेन्स ऑफ H2 पॅलेडियम इन बेरियम सल्फेट. क्लिअर आहे. दिस इज रोझनमून रिॲक्शन. चला नेक्स्ट रिॲक्शन बघूयात. नेक्स्ट आहे इटार्ड रिॲक्शन. बघा आता इटार्ड रिॲक्शन मध्ये स्टार्टिंग मटेरियल असं टोलिन. बघा टोलिन कसं दिसतं बघा. अच्छा पेन दिसणार नाही तुम्हाला आहे ना. ठीक आहे. तर बघा टोलिन कसं असणार आहे, बेंझिन असतं आणि बेंझिनला एक CH3 असतो, ह्याला म्हणतो आपण टोलुइन. ह्याची रिॲक्शन करायची तुम्हाला कोणासोबत, CrO2Cl2 क्रोमाइल क्लोराइड सोबत करायचं आहे. CrO2Cl2 सोबत. तर या ठिकाणी एक मस्त इंटरमिडिएट भेटतो बघा, एक कॉम्प्लेक्स भेटतो क्रोमियमचा कॉम्प्लेक्स. त्या ठिकाणी काय असणार आहे, या ठिकाणी कार्बन असेल किंवा या ठिकाणी CH असेल, CH ला असेल ऑक्सिजन CrOHCl ट्वाइस, या ठिकाणी ऑक्सिजन CrOHCl ट्वाइस. ह्याला म्हणतो आपण क्रोमियम कॉम्प्लेक्स. काय म्हणायचं, क्रोमियम कॉम्प्लेक्स. आणि आता ह्याच्यावरती काय टाकायचं आपल्याला, वॉटर टाका, H+ वॉटर. हायड्रोलायसिस जर केलं तर काय होणार आहे बघा, हा बॉन्ड ब्रेक होईल, इकडे OH ला गेला. आता सांगितलं एकाच कार्बनवरती 2 OH स्टेबल नसतात, तिथून एक वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतं आणि कार्बोनिल बनत असतो. म्हणजे काय बनलं सांगा, इथं कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन आणि हायड्रोजन, ह्याचं एक नाव आहे कॉमन नेम बेन्झाल्डिहाइड. बेन्झाल्डिहाइड राईट. तर टोलिनचं कन्व्हर्जन बेन्झाल्डिहाइड मध्ये होतं इन प्रेझेन्स ऑफ क्रोमाइल क्लोराइड. ह्याला म्हणायचं काय, क्रोमाइल क्लोराइड म्हणायचं. क्रोमाइल क्लोराइड. दिस इज अवर इटार्ड रिॲक्शन. क्लिअर आहे. कुठला फंक्शनल ग्रुप बनला इथं, अल्डिहाइड बनला. कशापासून बनलाय, टोलिन पासून बनलाय. कुठली कंडिशन आहे, क्रोमाइल क्लोराइड. CrO2Cl2 हे फर्स्ट स्टेप मध्ये घ्यायचं, सेकंड स्टेप मध्ये हायड्रोलायसिस करायचं. क्लिअर आहे. नेक्स्ट बघूया, गॅटरमन कोच फॉर्मायलेशन. फॉर्माइल ग्रुप म्हणजे सांगा बरं, माहिती आहे कुणाला, येस माहिती सर. फॉर्माइल म्हणजे असतो अल्डिहाइड. वाह व्हेरी गुड. फॉर्माइल म्हणजे काय असणार तुमचा, अल्डिहाइड ग्रुप. आता गॅटरमन कोच मध्ये काय करायचे, अल्डिहाइडचं इंट्रोडक्शन करायचं, म्हणजे अल्डिहाइड बनवायचं आहे ना. तर त्यासाठी कशापासून बनवत असतो बघा आपण, तर या ठिकाणी घ्यायचे आपण गॅटरमन कोच मध्ये आपण घेत असतो बेंझिन घेत असतो. स्टार्टिंग मटेरियल असेल आपला हा बेंझिन, असा दिसतो बेंझिन. किंवा बेंझिनला तुम्ही असं बी ड्रॉ करू शकता. जर तुम्हाला रिंग कार्ड वाटत नसेल किंवा सर्कल कार्ड वाटत नसेल तर असं बी करू शकता. काय कंडिशन आहे सांगा या ठिकाणी. या ठिकाणी आपण घेत असतो कार्बन मोनॉक्साईड, सोबत घेत असतो HCl, हे सोबत घेत असतो आपण अनहायड्राइड लेविस ऍसिड, दॅट इज AlCl3, आणि ह्याला आपण प्रेशर मध्ये रिॲक्शन प्रेशर देत असतो. त्यावेळेस ह्याचं कन्व्हर्जन डायरेक्टली कशामध्ये होतं, डायरेक्टली होतं अल्डिहाइड मध्ये, दॅट इज CHO. काय बनलेलं सांगा बरं, बेन्झाल्डिहाइड. कशापासून बनवलं आपण, बेंझिन पासून. आत्ताच बघितलं आपण, ह्याच्या अगोदर बी बेन्झाल्डिहाइड बनवला होता, पण कशापासून बनवला होता, टोलिन पासून. ते कुठली रिॲक्शन होती, इटार्ड रिॲक्शन. हे कुठली आहे, गॅटरमन कोच फॉर्मायलेशन मध्ये आपण काय घेतलंय, स्टार्टिंग मटेरियल बेंझिन आहे, बेंझिन वरती कार्बन मोनॉक्साईड आणि ऍसिडिक कंडिशन मध्ये रिॲक्शन करतोय इन प्रेझेन्स ऑफ लेविस ऍसिड. तर आपल्याला काय बनलेलं आहे बघा, इथं बेन्झाल्डिहाइड प्रोडक्ट भेटलेला आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट रिॲक्शन बघूया. नेक्स्ट हॅलो फॉर्म रिॲक्शन. हॅलो फॉर्म रिॲक्शन. तर बघा आता हॅलो फॉर्म रिॲक्शन मध्ये काय असतं, हॅलो फॉर्म म्हणजे काय असतं सांगा अगोदर मला. हॅलो फॉर्म, तर हॅलो म्हणजे असणार आहे हॅलोजन, राईट. हॅलो म्हणजे हॅलोजन. जसं की आपल्याकडे एक्झाम्पल आहे बघा, CHF3 किंवा CHCl3 किंवा CHBr3 किंवा CHI3. तर ह्याला म्हणायचं फ्लोरीन असल्यामुळं फ्लोरोफॉर्म म्हणायचं. जसं की हॅलो फॉर्म आहे ना, तर फ्लोरीन असल्यामुळं फ्लोरोफॉर्म, क्लोरीन असल्यामुळं क्लोरोफॉर्म, ब्रोमीन असल्यामुळं ब्रोमोफॉर्म आणि आयोडीन असल्यामुळं आयोडोफॉर्म. बस ह्याला काय म्हणायचं, फ्लोरोफॉर्म. ह्याला म्हणायचं क्लोरोफॉर्म. क्लोरोफॉर्म.
ह्याला म्हणायचंय ब्रोमोफॉर्म, ब्रोमोफॉर्म, आणि ह्याला म्हणायचंय आयोडोफॉर्म, आयोडोफॉर्म. ठीक आहे, म्हणजे अशी रिॲक्शन ज्यामध्ये काय बनला पाहिजे, तुमचा हॅलोफॉर्म बनला पाहिजे. तर त्यामध्ये बघा आता तुम्हाला काय कंडिशन असेल बघा. जनरली हे जे काय हॅलोफॉर्म रिॲक्शन देतात ते कोण देतं, आपले अल्डिहाइड आणि कीटोन देतात. पण अल्डिहाइड आणि कीटोनसाठी महत्त्वाची कंडिशन असते, अल्फाला 3 हायड्रोजन पाहिजे किंवा कार्बोनच्या साईडला CH3 पाहिजे. जसं की बघा आपल्याकडे आहे CH3 कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन आणि हायड्रोजन. मी तुम्हाला काय एक्झाम्पल देतो, तुम्ही सांगा कुठली हॅलोफॉर्म रिॲक्शन देणार आहे ना. त्यानंतर आहे बघा CH3 कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन, या ठिकाणी असेल CH3. त्यानंतर आहे CH3 कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन, या ठिकाणी असेल CH2, या ठिकाणी असेल CH3. त्यानंतर एक्झाम्पल आहे CH3 CH2 कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन, या ठिकाणी असेल CH2, या ठिकाणी असेल CH3. त्यानंतर असेल आपलं फॉर्माल्डिहाइड. ठीक आहे, सांगा यापैकी कुठली कुठली आपले हॅलोफॉर्म रिॲक्शन देणार आहे. तुम्हाला आता सांगितलंय कार्बोनिलच्या साईडला CH3 ग्रुप जर असेल तर तो आपले हॅलोफॉर्म रिॲक्शन देतात. हा झाला आपला कार्बोनिल, ह्याच्या साईडला CH3 आहे, देणार. ह्या साईडला कार्बोनिल आहे, मिनिमम एक CH3 पाहिजे, CH3 आहे, देणार. बघा हा आपला कार्बोनिल झाला, इकडं CH2 आहे, पण इकडं CH3 आहे, म्हणजे हॅलोफॉर्म रिॲक्शन देणार. इकडे सांगा हा कार्बोनिल झाला, इकडं CH2 आहे, इकडं CH2 आहे, देईल का? मग काय जण म्हणते सर इथं CH3 आहे की, पण कंडिशन काय आहे, डायरेक्ट कार्बोनिलच्या कार्बनला CH3 ग्रुप पाहिजे. म्हणजे हा देईल का? नो. हा देईल का सांगा बरं? नो. समजली कंडिशन? बनतं काय बघू आपण आता. तर बघा ह्यामध्ये काय आपण जनरल एक्झाम्पल घेऊयात आपलं ऍसिटोन. CH3 डबल बॉन्ड O, या ठिकाणी असेल CH3. ह्याचं कॉमन नेम आहे ऍसिटोन आणि ह्याचं IUPAC नेम आहे प्रोपेन 2ONE, प्रोपेन 2ONE. हे झालं IUPAC, हे झालं कॉमन नेम. ठीक आहे, काय कंडिशन असते बघा आयोडोफॉर्म रिॲक्शन मध्ये, आपल्याला घ्यायचंय NaOH आणि काय घ्यायचंय I2. काय घेतला? NaOH आणि I2. या ठिकाणी Cl2 घेऊ शकता, या ठिकाणी Br2 घेऊ शकता, F2 नाही घेऊ शकत. ठीक आहे, का नाही घेऊ शकत तुम्ही सांगा, सांगाल? सांगा. तर बघा आता या ठिकाणी काय करायचं, मग NaOH आहे आणि I2 एक आहे, बरोबर आहे. तर काय होतं, ह्याच्यापैकी एक CH3 निघून जातो कुणासोबत? आयोडीन सोबत, आणि इथला OH इथं लागत असतो. म्हणजे काय बनणार आहे बघा CH3 डबल बॉन्ड O, या ठिकाणी O मायनस असेल आणि Na प्लस आणि प्लस CHI3. हे तुमचा काय बनलेला आहे? आयोडोफॉर्म बनलेला, आयोडोफॉर्म. आणि ह्या आयोडोफॉर्मचे जे काय प्रेसिपिटेट असते ना, ते कुठल्या कलरचे असते बघा? येलो कलर्ड PPT असते, PPT. PPT म्हणजे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन नाही बरं का, पॉवर पॉइंट वाला. PPT म्हणजे काय असते? प्रेसिपिटेट. ठीक आहे, तर हे झालं आपली कुठली हॅलोफॉर्म रिॲक्शन. काय कंडिशन आहे सांगा पटकन. कंडिशन काय? अल्डिहाइड किंवा कीटोन पाहिजे, यस. त्यानंतर अल्डिहाइड आणि कीटोनच्या कार्बोनिलच्या कार्बनला डायरेक्टली कोण कनेक्ट पाहिजे? CH3 पाहिजे. तर ते आपलं कुठले रिॲक्शन देणार? हॅलोफॉर्म रिॲक्शन देईल. काय होईल सांगा? अल्डिहाइड और कीटोन इज कन्वर्टेड इनटू ऍसिटेट. ऍसिटेट काय असतं? जर ऍसिड वरती निगेटिव्ह चार्ज आला त्याला ऍसिटेट म्हणतो असतो आपण. ठीक आहे, आणि प्लस काय भेटतं आपल्याला? आयोडोफॉर्म, जर आपण I2 घेतला तर. ठीक आहे, चला हे झालं आपली हॅलोफॉर्म रिॲक्शन. ठीक आहे, आणखी रिॲक्शन तुम्ही मला सांगायचे यामध्ये काय बनेल. ठीक आहे, तुमचा हा होमवर्क असेल. C डबल बॉन्ड OH, ह्याची रिॲक्शन आपण करणार आहे NaOH आणि I2. आता ह्या दोघांना कधी कधी तुम्हाला असं पण दिलं जातं NaOI. ह्या दोघांचं सेमच असतं बरं का, हे घ्या किंवा हे घ्या, सेमच बनतं. ठीक आहे, तुम्हाला हे जर दिलं हेच बनवायचं, हे जर दिलं हेच बनवायचं, कारण ह्याच्यापासून बनतं हे. ठीक आहे, कसं बनतं त्यासाठी मेकॅनिझम जमली पाहिजे, आणि मेकॅनिझम तुम्हाला नाही विचारणार आहे ना, त्यामुळं फक्त रिॲक्शन लक्षात ठेवा. नेक्स्ट बघूयात आपण. नेक्स्ट असेल आपली अल्डॉल रिॲक्शन. वा, अल्डॉल नावातच आहे बघा. अल्डॉल म्हणजे काय? एक असणार आहे ALD म्हणजे अल्डिहाइड आणि OL म्हणजे अल्कोहोल. ठीक आहे, अल्डॉल नावातच आहे बघा. काय असेल? अल्डिहाइड आणि OL म्हणजे असणार आहे अल्कोहोल. अल्डॉल आणि अल्डॉल म्हणजे अल्कोहोल आणि अल्डिहाइड. ठीक आहे, बघा रिॲक्शन बघूयात आपण, डायरेक्टली एक्झाम्पल बघूयात, जाऊ द्यायचं है ना.
तर बघा आपण काय करू याच्यामध्ये, असा अल्डिहाइड घ्यायचा किंवा असा कीटोन घ्यायचा ज्याकडे अल्फा हायड्रोजन पाहिजेत बरं का. अल्फा हायड्रोजन कशाला म्हणायचं, जर ज्या अल्फा कार्बनला हायड्रोजन असेल त्या हायड्रोजनला अल्फा हायड्रोजन म्हणायचं. आता म्हणजे अल्फा कार्बन कशाला म्हणायचं, जर जो कार्बोनिल कार्बनला जो डायरेक्टली कनेक्टेड असतो ह्याला म्हणायचं अल्फा कार्बन. ठीक आहे. आणि जे अल्फा कार्बनला जे हायड्रोजन असतात त्याला आपण म्हणत असतो अल्फा हायड्रोजन. कंडिशन काय अल्डॉलसाठी, अल्डिहाइड पाहिजे किंवा कीटोन पाहिजे, यस. त्यानंतर अल्फा कार्बन पाहिजे, यस. आणि अल्फावरती हायड्रोजन पाहिजे. म्हणजे मला सांगा हे तुमचे अल्डॉल रिएक्शन देईल का सांगा बरं. जाऊ द्या तुम्हाला मी स्ट्रक्चर मध्ये ड्रॉ करून देतो. कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन हायड्रोजन, या ठिकाणी असतील एक CH3, या ठिकाणी असेल CH3, या ठिकाणी असेल CH3. सांगा अल्डॉल रिएक्शन देईल का हे, नाही ना देणार सर. का बरं नाही देणार, हा कार्बोनिल आहे, हा अल्फा कार्बन झाला ना, अल्फा कार्बनला हायड्रोजनच नाही. वा गुड. तर हे अल्डॉल रिएक्शन देणार नाही. काय कंडिशन आहे, अल्डिहाइड किंवा कीटोन आणि कार्बोनिलचा जो अल्फा कार्बन आहे किंवा एखाद्या कंपाऊंडचा अल्फा कार्बन वरती अल्फा हायड्रोजन पाहिजे, हे महत्वाची कंडिशन आहे. पण त्या अल्फा कार्बनचे हायब्रिडायझेशन अगेन sp3 पाहिजे. सर खूपच डिटेलमध्ये जाताय म्हणा तुम्ही, काय गरज नाही एवढी आहे ना. ठीक आहे, काय गरज नाही तुम्हाला. सिंपल एक्झाम्पल लक्षात ठेवा. अल्डिहाइड घ्या किंवा कीटोन घ्या, अल्फा कार्बनला CH3 असेल किंवा एक अल्फा हायड्रोजन असेल, त्या ठिकाणी अल्डॉल रिएक्शन पॉसिबल असते. बघा काय होतं. तर ह्याची रिएक्शन कोणासोबत करायचे, आपल्या डायल्यूट बेस सोबत करायचे. डायल्यूट बेस काय होतं, एरो असे का दाखवले मी सांगा, इक्विलिब्रियम रिएक्शन मध्ये असते, इक्विलिब्रियम मध्ये असते. बरं काय बनतं बघा, डायरेक्टली सांगतो मी तुम्हाला. हा बेस काय करेल, इथला हायड्रोजन अटॅक करेल, म्हणजे जाऊ द्या मेकॅनिझम सांगून देतो एवढी आहे ना. बघा CH2 C डबल बॉन्ड O, प्रॉपर मेकॅनिझम सांगतो आता तुम्हाला. CH2 डबल बॉन्ड O आणि हायड्रोजन, इथला एक हायड्रोजन आहे बरं, हा हायड्रोजन. तर हा जो काय बेस आहे तो बेस काय करत असतो बघा, हा OH मायनस हायड्रोजन अबस्ट्रॅक्ट करून यावरती निगेटिव्ह चार्ज येतो आहे ना. म्हणजे काय बनतं बघा, CH2 कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन, या ठिकाणी हायड्रोजन इथं निगेटिव्ह चार्ज झाला आणि ह्या दोघांचं मस्त काय होतं, रेझोनन्स होतं है ना. म्हणजे रेझोनेटिंग स्ट्रक्चर जर बघितलं आपण कशा असतात बघा, या ठिकाणी इथं असेल, या ठिकाणी इथं असेल. काय बनलं, या ठिकाणी CH2 डबल बॉन्ड कार्बन, या ठिकाणी असेल O मायनस, या ठिकाणी असेल हायड्रोजन. ह्याला आपण म्हणत असतो इनोलेट म्हणायचं. काय म्हणायचं, इनोलेट. ठीक आहे. तर हा इनोलेट बघा, आता मला सांगा हा मोर स्टेबल आहे का, हा मोर स्टेबल आहे. सर हा मोर स्टेबल आहे. का बरं स्टेबल आहे, तर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह वरती निगेटिव्ह चार्ज आहे म्हणून मोर स्टेबल आहे. आणि हा लेस स्टेबल आहे, आणि मला हे माहिती सर लेस स्टेबल जर असेल तर तो मोर रिएक्टिव्ह असतो. मग काय करा, या ठिकाणी पण ह्याचे 2 मोल घ्यावे लागतात है ना. तर मग हा जो निगेटिव्ह चार्ज आहे ह्याचा अटॅक कुणावरती कराल, CH3 कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन आहे हायड्रोजन. इथं असतं डेल निगेटिव्ह, इथं असतो डेल पॉझिटिव्ह. ह्याचा अटॅक जर या ठिकाणी केला तर हा वरती निघून जाईल आणि डायरेक्टली काय बनेल बघा बरं, इथं हा झाला CH3, हा झाला CH ला लागला OH. बघा हा झाला CH3, झाला CH3, हा झाला CH, हा झाला CH ला झाला OH. ह्या CH ला अटायचा आहे CH2, ह्याला अटायचा आहे CH2, ह्या CH2 ला अटायचा आहे C डबल बॉन्ड OH. हा आपला असेल कुठला, अल्डॉल प्रोडक्ट है ना. अल्डॉल प्रोडक्ट ह्याचं डायरेक्ट लिहू का मी आता, CH3CHOH, या ठिकाणी असेल CH2C डबल बॉन्ड O आणि हायड्रोजन. ह्याला म्हणायचं अल्डॉल. अल्डॉल का म्हणलं सर सांगा, अल्डॉल, अल्ड म्हणजे अल्डिहाइड पण आहे, ऑइल म्हणजे अल्कोहोल पण आहे, त्यामुळे ह्याला अल्डॉलचा प्रोडक्ट म्हणायचा. ALD अल्डिहाइड, OL अल्कोहोल, राईट. हा ह्याला म्हणायचं काय, ह्याचं नाव काय सांगा पण, ह्याला अल्फा, ह्याला बीटा. ह्याला म्हणायचं बीटा हायड्रॉक्सी, ह्याचं नाव लिहितो मी 1 2 3 4 प्रोपॅनॉल, सॉरी ब्युटॅनॉल, हेच नाव असेल बीटा हायड्रॉक्सी ब्युटॅनॉल, किंवा ह्याला बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड असं पण म्हणलं जातं. हे कुठला प्रोडक्ट आहे सांगा, अल्डॉलचा प्रोडक्ट आहे बरं का. आणखी एक रिएक्शन असते, ह्याला जर हीट केलं ना, हीट केल्यानंतर जो बनणारा प्रोडक्ट आहे त्याला आपण अल्डॉल कंडेन्सेशन प्रोडक्ट म्हणत असतो. आता कंडेन्सेशन म्हणजे काय असतं, इथला एक OH आणि इथला एक हायड्रोजन वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करा, रिमूव्ह झाला वॉटर मॉलिक्यूल. काय बनला बघा, इथं ह्या दोघांमध्ये डबल बॉन्ड येईल है ना. म्हणजे काय बनलाय, CH3 CH डबल बॉन्ड CH, या ठिकाणी C डबल बॉन्ड O आणि H असेल. ह्याला म्हणायचं हे अल्फा कार्बन आणि हे बीटा कार्बन. ह्याचं नाव आहे अल्फा कॉमा बीटा अनसॅच्युरेटेड
अल्डिहाइड. समजलं का रे? म्हणत असेल खूपच डोक्याचा वरून गेला आहे की नाही अल्डॉल रिॲक्शन, खूप अवघड आहे ना. अरे खूप इझी आहे. काय केलं आपण सांगा, अल्डिहाइड घ्या किंवा कीटोन घ्या, त्या ठिकाणी अल्फा हायड्रोजन पाहिजे, डायल्यूट बेस मध्ये करा. काय बनतं सुरुवातीला, बीटा हायड्रॉक्सी ब्युटॅनॉल जर बनला किंवा बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड जर बनला किंवा बीटा हायड्रॉक्सी कीटोन जर बनला, त्याला म्हणायचं कुठला प्रोडक्ट, अल्डॉलचा प्रोडक्ट म्हणायचं. आणि त्याला हीट करून जर आम्ही वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करून जर डबल बॉन्ड बनवला, त्याला म्हणायचं अल्डॉल कंडेन्सेशन प्रोडक्ट. तुम्हाला हे माहिती असेल कंडेन्सेशन म्हणजे काय असतं है ना. कंडेन्सेशन म्हणजे काय, कुठलेही दोन मॉलिक्यूलला कंबाईन करा, एक स्टेबल मॉलिक्यूल बनवा आणि त्यामुळे छोटासा मॉलिक्यूल निघून जात असतो. जसं की बघा ह्या ठिकाणी आपण प्रोडक्ट बनवला, ह्यामध्ये छोटासा मॉलिक्यूल वॉटर मॉलिक्यूल निघून गेला, हा कंपाऊंड बनलाय, ह्याला म्हणायचं आपण कंडेन्सेशन प्रोसेस. ठीक आहे. सो दिस इज अल्डॉल रिॲक्शन. आता अल्डॉलचे वेगवेगळे टाइप्स आहेत बघा, क्रॉस अल्डॉल असेल, सेल्फ अल्डॉल असेल है ना. त्यामुळे सेल्फमध्ये असेल तुमचं इंट्रा असेल, क्रॉस अल्डॉल असेल. ठीक आहे, असे भरपूर टाइप्स आहेत. ठीक आहे, हे झालं आपलं कुठलं, अल्डॉल रिॲक्शन. नेक्स्ट रिॲक्शन बघूयात आपण कुठली आहे, कॅनिझारो रिॲक्शन. कॅनिझारो रिॲक्शन बघा, कॅनिझारो रिॲक्शन जे आहे तर हे रिॲक्शन मध्ये आपण ह्या रिॲक्शन आपण रेडॉक्स रिॲक्शन म्हणत असतो, रेडॉक्स रिॲक्शन. आता रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे काय सांगा, एकाच कंपाऊंडचं ऑक्सिडेशन होणे आणि रिडक्शन होणे, त्याला म्हणतो आपण रेडॉक्स रिॲक्शन. तर कॅनिझारो रिॲक्शन मध्ये एकाच कंपाऊंडचं ऑक्सिडेशन बी होतं आणि एकाच कंपाऊंडचं रिडक्शन बी होत असतं. ठीक आहे, तर बघूयात कसं होत असतं ते. एक्झाम्पल घ्या, सिंपल एक्झाम्पल घ्या. या ठिकाणी आपण घेणार आहे फार्माल्डिहाइड. घेतला फार्माल्डिहाइड, ह्याच्यावरती काय घ्यायचं आपल्याला, NaOH घ्या, NaOH 50% NaOH. काय होतं सांगायचं, एकाचं बनतं सॉल्ट आणि एकाचं बनतं अल्कोहोल CH3, या ठिकाणी असेल OH. आता लक्षात घ्या बरं का, कॅनिझारोला महत्वाची कंडिशन काय, जनरली कॅनिझारो रिॲक्शन फक्त अल्डिहाइड देतो, पहिली कंडिशन झाली. जनरली अल्डिहाइड गिव्स कॅनिझारो रिॲक्शन. पण अल्डिहाइड पाहिजे कसा बघा, की ह्याच्या अगोदर आपण कुठली रिॲक्शन बघितली होती, अल्डॉल रिॲक्शन बघितली होती. आणि अल्डॉल रिॲक्शन मध्ये अल्डिहाइडला मिनिमम एक तरी अल्फा हायड्रोजन पाहिजे, बरोबर आहे, तर ते अल्डॉल रिॲक्शन देत होता. पण कॅनिझारो रिॲक्शन मध्ये महत्वाची कंडिशन आहे, अल्डिहाइड तर पाहिजेच, पण अल्डिहाइडच्या अल्फाला हायड्रोजन नाही पाहिजे बरं. जर तुम्ही ह्याच्यावरती कॅनिझारो रिॲक्शन जर केला, CH3C डबल बॉन्ड O, या ठिकाणी कॅनिझारो रिॲक्शन पॉसिबल आहे का सांगा बरं, नाही. का नाही पॉसिबल, तर इथं अल्फा हायड्रोजन आहे. तर हे गोष्ट लक्षात ठेवा. जसं की तुम्ही मला सांगा मग कॅनिझारो रिॲक्शन हे देईल का सांगा बरं, बेन्झाल्डिहाइड कॅनिझारो रिॲक्शन शो करेल का? येस, ऑब्विसली शो करणार आहे ना, कारण अल्फा कार्बनला हायड्रोजन नाहीच की. ठीक आहे. त्यानंतर मला सांगा तुमचं एका दुसरं एक्झाम्पल बघा, कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन, या ठिकाणी हायड्रोजन आणि या ठिकाणी 3 काय आहेत तुमचे मिथाइल ग्रुप आहेत. मला सांगा हा कंपाऊंड जो आहे तो तुमचं कॅनिझारो रिॲक्शन देईल का अल्डॉल रिॲक्शन देईल? सर अल्डॉल तर देणार नाही, तुम्ही आत्ताच सांगितलं होतं. म्हणजे कुठली देईल, कॅनिझारो देईल. का देईल, तर अल्फा कार्बन आहे पण अल्फा हायड्रोजन नाही आहे ना, आपल्याला हेच कंडिशन पाहिजे. त्यामुळे हे तुमची कॅनिझारो रिॲक्शन हा पण देईल पण हा देणार नाही, या ठिकाणी अल्डॉल रिॲक्शन जाईल तुमची. ठीक आहे, चला तर काय करायचं मग बघा, ह्याच्यामध्ये ज्या वेळेस तुम्ही कुठली रिॲक्शन कॅनिझारो रिॲक्शन बघाल त्यावेळेस स्टार्टिंग मटेरियलचे 2 मोल घ्यायचे बरं का, 2 मोल, आणि एकाचं ऍसिड बनवायचं आणि एकाचं अल्कोहोल बनवायचं. फक्त ऍसिडच्या ऐवजी सॉल्ट बनवायचा, कारण रिॲक्शन कुठल्या कंडिशन मध्ये सुरू आहे, बेसिक मध्ये आहे. देऊ एक्झाम्पल, घ्या एक्झाम्पल, बेन्झाल्डिहाइड घ्या आणि करा बरं याच्यावरती कॅनिझारो रिॲक्शन. सेम कंडिशन घ्या, बेसिक कंडिशन. काय सांगितले मी, ऑक्सिडेशन आणि हे कुठली रिॲक्शन, रेडॉक्स रिॲक्शन. म्हणजे एकाचं ऑक्सिडेशन एकाचं रिडक्शन. बघा अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन म्हणजे ऍसिड, अल्डिहाइडचं रिडक्शन म्हणजे अल्कोहोल, बरोबर आहे का. हा असेल तुमचा कुठला ऍसिड किंवा सॉल्ट असेल बरं का, ह्याला आपण जनरली सॉल्ट म्हणतो कारण निगेटिव्ह पॉझिटिव्ह. आणि काय बनलेला आहे, अल्कोहोल. काय कंडिशन आहे सांगा, कसं ओळखायचं बघा रिॲक्शन. अगोदर बघायचं अल्डिहाइड आहे का, त्यानंतर बघायचं बेस आहे का, यस. त्यानंतर बघायचं अल्डिहाइडला अल्फाला हायड्रोजन आहे का, नसेल तर कॅनिझारो, असेल तर अल्डॉल. ठीक आहे, करा मग. आता इथं बघा अल्डिहाइड तर आहे पण अल्फाला हायड्रोजन नाही, म्हणजे कुठली रिॲक्शन असेल आपली, कॅनिझारो. मग कॅनिझारो म्हणजे काय बनवायचंय, एकाचं बनवायचंय सॉल्ट आणि एकाचं बनवायचंय अल्कोहोल. फक्त कार्बन चेंज नाही झाला पाहिजे, जेवढे कार्बन आहे तेवढेच राहिले पाहिजे बरं का. या ठिकाणी आपला बनलेला अल्कोहोल आणि या ठिकाणी बनलेला आपला सॉल्ट.
क्लिअर आहे. सो दिस इज अवर कॅनिझारो रिॲक्शन. चला नेक्स्ट बघूयात आपण क्लेमन्सन रिडक्शन. आता क्लेमन्सन रिडक्शन मध्ये बघा काय होतं, aldehyde and ketone is converted into alkane in presence of zinc amalgam and HCl. वा काय कंडिशन आहे बघा. तर तुम्ही काय घेऊ शकता, अल्डिहाइड घ्या. दोन एक्झाम्पल देऊन टाकतो मी फटाफट याचं. ठीक आहे, सपोज आपल्याकडे हे अल्डिहाइड आहे CH3 C डबल बॉन्ड O आणि H, आणि दुसरा एक कीटोन आहे. या ठिकाणी अशी काहीच कंडिशन नाही बरं का, अल्फाला हायड्रोजन पाहिजे नाही पाहिजे, अल्फा कार्बन पाहिजे, काहीच कंडिशन नाही. फक्त अल्डिहाइड घ्या किंवा कीटोन घ्या, ह्याच्यावर काय कंडिशन असणार आहे, ZnHg इन HCl, कॉन्सन्ट्रेटेड HCl घेतो आपण बरं का. सेम कंडिशन घ्यायचे काय, ZnHg इन कॉन्सन्ट्रेटेड HCl. ठीक आहे, काय बनेल सांगा बरं. फक्त हा ग्रुप रिमूव्ह करायचा, ह्या ऑक्सिजनला काढून टाकायचे, 2 हायड्रोजन लावायचे, बस सिंपल आहे एकदम. दोन हे ऑक्सिजन निघून गेला, ह्या 2 डबल बॉन्डच्या ऐवजी 2 हायड्रोजन लागले, CH3 आणि CH3 बनला. हा ऑक्सिजन रिमूव्ह करा, इथं 2 हायड्रोजन लावा, काय बनेल CH3 CH2, या ठिकाणी असेल CH3. काय बनलं सांगा, हा पण आपला अल्केन आहे आणि हा पण आपला काय आहे, अल्केन आहे. म्हणजे अल्डिहाइडचं किंवा कीटोनचं कन्वर्जन जर मला अल्केन मध्ये करायचं असेल तर आपण कुठली रिॲक्शन यूज करतो, क्लेमन्सन रिडक्शन यूज करतो. काय कंडिशन आहे, ZnHg किंवा ह्याला झिंक अमाल्गम म्हणतो आपण, इन प्रेझेन्स ऑफ HCl. HCl म्हणजे कुठल्या कंडिशन मध्ये रिॲक्शन सुरू आहे सांगा, हे ऍसिडिक कंडिशन मध्ये आहे. क्लिअर आहे. चला नेक्स्ट रिॲक्शन बघूया. सोपी सोपी रिॲक्शन आहेत, खूप सोप्या आहेत ना. हा उल्फ किर्चनर रिॲक्शन बघा. आता उल्फ किर्चनर रिॲक्शन सेम लाईक क्लेमन्सन रिॲक्शन. ह्यामध्ये अल्डिहाइड किंवा कीटोनचं कन्वर्जन कशामध्ये होतं, अल्केन मध्ये होतं, दुसऱ्या फंक्शनल ग्रुपचं होत नाही बरं का. घ्या एक्झाम्पल, सपोज आपल्याकडे आहे CH3 C डबल बॉन्ड OH, ह्याच्यावरती फर्स्ट स्टेप मध्ये आपण काय करत असतो, हायड्रोजन ऍड करत असतो. NH2 ह्याला काय म्हणायचं, हायड्राजिन म्हणायचं, हायड्राजिन. ह्या दोघांचे रिॲक्शन जर केला, इथला एक ऑक्सिजन इथला एक हायड्रोजन, पाणी निघून जात आहे ना, वॉटर मॉलिक्यूल निघून गेला. काय बनतं बघा बरं, इथं CH3 C डबल बॉन्ड, इथं हायड्रोजन, इथं ऑक्सिजनच्या ऐवजी नायट्रोजन, आणि नायट्रोजनला काय आहे NH2. ह्याचं नाव आहे, ह्याला म्हणायचं हायड्रोझोन. काय म्हणायचं ह्याला, हायड्रोझोन म्हणायचं. ठीक आहे, मग ह्यावरती काय करत असतो आपण, KOH बेस घ्यायचा आणि इथिलीन ग्लायकॉल जे आहे, इथिलीन डायऑल जे आहे, हे सॉल्व्हंट घ्यायचं, हे सॉल्व्हंट आहे बरं का. त्यावेळेस ह्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं, CH3 मध्ये बनला. दुसरे एक्झाम्पल घ्या. आता सपोज कीटोन आहे CH3 C डबल बॉन्ड O CH3, सेम लाईक क्लेमन्सन, फक्त कंडिशन वेगळी आहे. ठीक आहे, काय असणार सांगायचं कंडिशन, घेतो आपण NH2 घ्यायचंय, S घेतला, हे सोबत काय घ्यायचंय KOH, S घेतला, बेस घ्या बरं का कुठला KOH NOH, आणि सॉल्व्हंट घ्यायचे कुठला, इथिलीन डायऑल, इथिलीन ग्लायकॉल. काय बनतं सांगा, ते डबल बॉन्ड रिमूव्ह करायचं, ऑक्सिजन रिमूव्ह करायचे, 2 हायड्रोजन लावायचे, बनला आपला अल्केन. फक्त डिफरन्स काय आहे सांगा बरं क्लेमन्सन आणि उल्फ किर्चनर मध्ये. तर क्लेमन्सन मध्ये HCl म्हणजे ऍसिडिक कंडिशन होती, या ठिकाणी बेस म्हणजे कुठली कंडिशन आहे सांगा, बेसिक कंडिशन आहे. बस एवढाच डिफरन्स आहे, बाकी काहीच डिफरन्स नाही याच्यामध्ये. क्लिअर आहे. काय होतं सांगा क्लेमन्सन आणि उल्फ किर्चनर मध्ये, अल्डिहाइड ऑर कीटोन इज कन्वर्टेड इनटू अल्केन इन प्रेझेन्स ऑफ झिंक अमाल्गम आणि HCl, ला म्हणायचं क्लेमन्सन. आणि उल्फ किर्चनर कशाला म्हणाल, अल्डिहाइड ऑर कीटोन इज कन्वर्टेड इनटू अल्केन इन प्रेझेन्स ऑफ बेस, or you can write in presence of hydrogen followed by base, right. तर हे झालं आपली उल्फ किर्चनर. चला नेक्स्ट बघूयात आपण मेंडियस रिॲक्शन. मेंडियस रिॲक्शन बघा, मेंडियस थोडंसं पाणी पिणं. ठीक आहे, बघा मेंडियस रिॲक्शन काय असतं ते. तर बघा मेंडियस रिॲक्शन मध्ये आपला काय असतो, CH3 कार्बन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन, सायनाइड असणार आहे बरं का. सायनाइड वरती काय घ्यायचे आपल्याला, सायनाइड वरती घ्या सोडियम इन इथेनॉल, ETOH लिहा, किंवा ह्याला काय लिहू शकता CH3 CH2, या ठिकाणी काय असेल OH असेल. ठीक आहे, ह्याला आपण असं लिहू शकतो बरं का. तर काय होतं बघा, तुम्ही मेटलचा आणि ज्यावेळेस ऍसिडिक हायड्रोजनची रिॲक्शन करता त्यावेळेस H2 फॉर्म होत असते, H2, आणि H2 ची या ठिकाणी ऍडिशन करायचं आहे. करा, H2 चे ऍडिशन जर केलात काय बनेल, CH3 CH2, या ठिकाणी बनला NH2. म्हणजे काय झालं सांगा बरं,
सायनाइडचं कन्व्हर्जन कशामध्ये झालेलं आहे, अमाइन मध्ये झालेलं आहे, अमाइन मध्ये. ठीक आहे, सायनाइड फंक्शनल ग्रुप इज कन्वर्टेड इनटू अमाइन इन प्रेझेन्स ऑफ सोडियम इन इथेनॉल इज नोन ॲज मेंडियस रिॲक्शन. कुठली रिॲक्शन, मेंडियस रिॲक्शन. ठीक आहे, बस एवढंच लक्षात ठेवा. सायनाइडचं कन्वर्जन अमाइन मध्ये ठेवायचं, कार्बन ॲज इट इज ठेवायचं. ठीक आहे, चला नेक्स्ट रिॲक्शन बघूयात आपण. गॅब्रिएल थॅलाइमाइड सिंथेसिस. बघा ह्याची स्टेप बाय स्टेप सांगतो मी तुम्हाला. बघा तर अगोदर बघा तुम्हाला गॅब्रिएल थॅलाइमाइड किंवा थॅलाइमाइड कशाला म्हणायचं हे माहिती पाहिजे ना. थॅलाइमाइडचं स्ट्रक्चर बघा कसं असतं, एक असतो बेन्झीन, ड्रॉ केला बेन्झीन, त्यानंतर असतो डबल बॉन्ड ओ, डबल बॉन्ड ओ, आणि नायट्रोजनला काय असेल, एक हायड्रोजन. ठीक आहे, मग ह्याच्यावरती काय टाकायचं बघा, आपल्याला टाकायचं बेस. घ्या बेस NaOH. बेस घेतला NaOH, गुड, घेतलेला आहे ना. तर बघा आता बेस घेतल्यानंतर काय करा, हा जो बेस आहे बेस हायड्रोजन अब्स्ट्रॅक्ट केला. ठीक आहे, केला, काय बनलं सांगा बरं मग इथं, बस हायड्रोजन गेला आणि हायड्रोजन इलेक्ट्रॉन देऊन जास्त असतो म्हणजे नायट्रोजन वरनी आला निगेटिव्ह चार्ज. आला निगेटिव्ह चार्ज म्हणजे काय बनला, आपला न्यूक्लिओफाईल बनला. आता घ्या इलेक्ट्रोफाईल, या ठिकाणी असेल RX. लक्षात ठेवा दिस R शुड बी अल्काइल ग्रुप, R शुड नॉट बी बेन्झीन और अराइल ग्रुप. ठीक आहे, R तुमचा अल्काइल ग्रुपच असला पाहिजे. आणि दुसरी एक महत्वाची कंडिशन, हा R शुड बी प्रायमरी और सेकंडरी, प्रायमरी और सेकंडरी. जनरली बघा तुम्ही हा जो काय असणार आहे R ग्रुप, आपण जनरली काय घेत असतो, प्रायमरीच असतो बरं का. सेकंडरी असेल त्या ठिकाणी आणखी वेगळी रिॲक्शन एलिमिनेशन पॉसिबल असतं. त्यामुळे मेनली कुठला असेल, प्रायमरी असेल आणि अल्काइल असेल, अराइल नसेल बरं का. ठीक आहे, कारण त्यानंतर काय होईल बघा, ह्याचा अटॅक या ठिकाणी करा, हा जर निघून गेला तर काय बनेल सांगा बरं. इथं काहीच नाही बनणार, फक्त नायट्रोजनला R ग्रुप लागेल, बस एवढंच बनेल. आता ह्याच्यावरती काय करायचंय, बेस घ्यायचंय. NaOH बेस जर घेतला, हा बेस हा बॉन्ड ब्रेक करेल, हा बॉन्ड ब्रेक करेल बरं का. आणि काय बनवेल बघा बरं, इथं या ठिकाणी बनवेल C डबल बॉन्ड O मायनस Na प्लस. या ठिकाणी काय बनवेल, C डबल बॉन्ड O मायनस Na प्लस. आणि बघा हा R आणि नायट्रोजनला दोन हायड्रोजन लागले म्हणजे काय बनला, RnH2. लक्षात घ्या, ऑलवेज कुठला अमाइन बनवत असतो, ऑलवेज गिव्स प्रायमरी अमाइन. ठीक आहे, ह्याच्यामध्ये काय महत्वाचे पॉईंट आहेत बघा गॅब्रिएल थॅलाइमाइड मध्ये. तर तो महत्वाचा पॉईंट पहिला असणार आहे, कुठला असेल, ओनली गिव्स प्रायमरी अमाइन. ठीक आहे, फक्त प्रायमरी अमाइन बनवतो, सेकंडरी टर्शरी बनवत नाही बरं का. त्यानंतर ॲरोमॅटिक अमाइन, ॲरोमॅटिक अमाइन दॅट इज कुठला असेल सांगा, ॲनिलीन. ॲनिलीन म्हणजे काय, बेन्झीन NH2 बरं का. ॲरोमॅटिक अमाइन डू नॉट synthesized by this mechanism or by this reaction, by this reaction. हे महत्वाचे दोन पॉइंट लक्षात ठेवा. गॅब्रिएल थॅलाइमाइड सिंथेसिस मध्ये ओनली प्रायमरी अमाइन कॅन बी सिंथेसाइज्ड, सेकंडरी अँड टर्शरी कॅन नॉट बी सिंथेसाइज्ड. त्यानंतर ओनली ॲलिफॅटिक कॅन बी प्रिपेअर्ड, दिस ॲरोमॅटिक अमाइन कॅन नॉट बी प्रिपेअर्ड. दिस इज अवर गॅब्रिएल थॅलाइमाइड सिंथेसिस. चला नेक्स्ट रिॲक्शन बघूयात आपण. नेक्स्ट आहे आपली कुठली, हॉफमन डिग्रेडेशन, किंवा ह्याला दुसरं एक नाव आहे हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन रिॲक्शन. ठीक आहे, हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन रिॲक्शन. चला, तर हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन रिॲक्शन मध्ये तुमचा स्टार्टिंग मटेरियल असणार आहे, स्टार्टिंग मटेरियल शुड बी अमाइड, हा NH2. आणि अमाइड शुड बी कसा असला पाहिजे, प्रायमरी अमाइड असला पाहिजे बरं का. प्रायमरी अमाइड, प्रायमरी अमाइड कशाला म्हणायचं, कार्बोनिला NH2 अटॅच पाहिजे. सेकंडरी कसा असतो सांगा बरं मग, C डबल बॉन्ड O, या ठिकाणी नायट्रोजनला एक R ग्रुप असेल, एक हायड्रोजन, ह्याला म्हणायचं सेकंडरी अमाइड. आणि टर्शरी अमाइड कसा असेल मग, नायट्रोजनला दोन R ग्रुप असेल, ह्याला म्हणायचं टर्शरी अमाइड. तर हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन किंवा हॉफमन डिग्रेडेशन मध्ये आपल्याला कुठला अमाइन घ्यायचं सांगा बरं मग. यस, कुठला अमाइन घ्यायचं सांगा, प्रायमरी अमाइड घ्यायची, प्रायमरी अमाइड, नॉट अमाइन. फरक आहे दोघांमध्ये बरं का. अमाइड आणि अमाइन, अमाइन म्हणजे NH2 असेल, त्यामध्ये वेगवेगळे असू शकतात प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. आणि अमाइड म्हणजे काय असेल, कार्बोनिल NH2 असेल. ठीक आहे,
ह्याच्यावर काय घ्यायचं बघा, ह्याची रिॲक्शन करा कोणासोबत, NaOH घ्या आणि NaOH सोबत Br2 घ्या. त्यावेळेस डायरेक्ट प्रोडक्ट लिहितो मी. ह्याचं डायरेक्टली कन्व्हर्जन कशामध्ये होतं, NH2 मध्ये होतं, प्लस Na2CO3. ऑलवेज लक्षात ठेवा, प्रायमरी अमाइडचं कन्व्हर्जन ऑलवेज कशामध्ये होतं, प्रायमरी अमाइन मध्ये होतं. त्यामुळे ह्या रिॲक्शन मध्ये पण महत्त्वाचा पॉईंट काय असेल, पहिला, दिस रिॲक्शन इज ऑल्सो यूज फॉर प्रिपरेशन ऑफ ओनली प्रायमरी अमाइन, नॉट सेकंडरी, नॉट टर्शियरी. तर सिंपल मेकॅनिझम काय करायचं बघा, हा कार्बोनिलला रिमूव्ह करा आणि NH2 लावून द्या, बस एवढंच करायचं. ठीक आहे. महत्त्वाचा पॉईंट काय सांगायचा मध्ये पण, ओनली प्रायमरी अमाइन can be prepared. ठीक आहे. त्यानंतर बघा, सेकंडरी और टर्शरी अमाइन डू नॉट किंवा कॅन नॉट प्रिपेअर्ड बाय दिस रिॲक्शन. थर्ड असेल ह्यामध्ये, यू कॅन प्रिपेअर ॲलिफॅटिक और ॲरोमॅटिक. ॲलिफॅटिक और ॲरोमॅटिक प्रायमरी अमाइन कॅन बी प्रिपेअर्ड. म्हणजे बघा, गॅब्रिएल थॅलायमायड मध्ये ॲरोमॅटिक बनवत नव्हतो आपण, किंवा बनवता येत ना त्यामध्ये, पण हॉफमन मध्ये तुमचा ॲरोमॅटिक पण बनतो, ॲलिफॅटिक पण बनतो, फक्त प्रायमरी बनतो. जसं की एक्झाम्पल घ्या आता ॲलिफॅटिकचं. आपल्याकडे काय आहे बघा, बेन्झामाइड आहे, या ठिकाणी असेल NH2. घ्यावर यावरती कंडिशन घ्या, NaOH आणि घ्यायचं Br2. काय होईल सांगा बरं, हे कार्बोनिलला रिमूव्ह करायचं आहे, डायरेक्ट NH2 लावून द्यायचं आहे ना. बघा बरं, बनला तुमचा ॲनिलीन, हा ॲरोमॅटिकच आहे की, पण प्रायमरीच आहे. ठीक आहे. त्यामुळे बघा, हॉफमन मध्ये तुम्ही काय करू शकता, प्रायमरी अमाइड इज कन्वर्टेड इनटू प्रायमरी अमाइन, इट मे बी ॲलिफॅटिक और ॲरोमॅटिक. ठीक आहे. चला नेक्स्ट रिॲक्शन, कार्बिलामाइन रिॲक्शन असणार आहे. ठीक आहे. अरे काय झालंय, कार्बिलामाइन रिॲक्शन बघा. आता कार्बिलामाइन रिॲक्शन मध्ये पण काय घ्यायचं तुम्हाला, प्रायमरी अमाइन पाहिजे. काय असेल सुरुवातीचा, प्रायमरी अमाइन NH2. ह्याची रिॲक्शन कोणासोबत करा, KOH घ्या आणि ह्याचे CHCl3 घ्या, क्लोरोफॉर्म आहे ना, CHCl3 घ्यायचं. ह्यामध्ये पण सेम तुमचं काय बनणार आहे अगोदर इथं, डायक्लोरोकार्बिन. ह्याच्या अगोदर सांगा बरं कुठं बनला होता, आत्ताच रिॲक्शन सांगितली मी तुम्हाला, कुठली, रिमर-टिमन रिॲक्शन है ना. तर बघा, ज्यावेळेस प्रायमरी अमाइनची आणि डायक्लोरोकार्बिनची रिॲक्शन होते, त्यावेळेस ह्याचं कन्व्हर्जन होतं RNC. ह्याला काय म्हणतो आपण सांगा, आयसोसायनाइड म्हणत असतो, किंवा ह्याला तुम्ही आयसोनायट्राइल पण म्हणू शकता, आयसोसायनाइड और आयसोनायट्राइल. पण महत्वाची कंडिशन आहे, कार्बिलामाइन साठी पण पहिली कंडिशन काय असेल, ओनली विच अमाइन, ओनली प्रायमरी अमाइन कॅन गिव्ह दिस रिॲक्शन. सेकंडरी आणि टर्शरी अमाइन मध्ये आयसोसायनाइड बनत नाही. क्लिअर आहे. हे झालं आपली कुठली, कार्बिलामाइन रिॲक्शन. चला आपण नेक्स्ट रिॲक्शन बघूयात. वा, संपले आपले नेक्स्ट रिॲक्शन. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट नेम रिॲक्शन. जवळपास आपण किती 20 ते 25 नेम रिॲक्शन बघितलं आहे ना. ठीक आहे. तर सगळ्यांनी काय करा, व्यवस्थित नेम रिॲक्शन लक्षात ठेवायचं आहे, साईडला नेम रिॲक्शन करायचं आहे. त्यानंतर त्या नेम रिॲक्शनमध्ये कुठल्या फंक्शनल ग्रुपचं कन्वर्जन कशामध्ये होतं आणि रिएजंट कुठला आहे हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. चला, ऑल द बेस्ट. भेटूयात आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आणखी काही नेम. ओके.